नमस्कार दादा. नमस्कार. काय झालं तुमच्या गाडीला? माझ्या गाडीला वायरिंगचा प्रॉब्लेम होता. हा. मी बऱ्याच ठिकाणी दाखवलं, शोरूमला दाखवलं, 2-3 ठिकाणी दाखवलं, पण प्रत्येकाने काही कोणाच्या हातून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. मग मी तुमच्याकडे आलो रील्स बघून. तर आज माझं गाडीचं छान काम झालंय आणि मला आवडलं. तर मित्रांनो, या दादांनी असं केलं की यांचा फ्यूज उडायचा सारखा मीटरचा. तर त्यांनी आतापर्यंत 10-15 फ्यूज टाकले, पण शेवटी फ्यूज नाही टिकल्यामुळे त्यांनी त्याला तार गुंडाळली वायर मध्ये. तार गुंडाळून त्या गाडीची पूर्ण वायरिंग शॉर्ट झाली. तर पाठीमागं तर दादा 2-3 जागा गेले, तर त्यांना बऱ्याच जागा सांगितलं तुम्हाला वायरिंग चेंज करावं लागेल. तर दादाला विचारलं, दादा आपण वायरिंग चेंज केली? वायरिंग चेंज केली, पण एकदम छान काम झालं, मला आवडलं काम. तर त्यांची वायरिंग चेंज अशी केली की आपण त्यांची वायरिंग बाहेर काढली आणि हायच वायर रिपेअर करून त्यांचं फक्त आपण 700 रुपयात काम करून दिलं. दादाला खर्च सांगितलं होता 12,000. तर दादाला विचारलं, दादा वायरिंगचं काम किती मध्ये केलं आपण? 700 रुपयामध्ये. प्लस तुम्ही दुसरं काम काय केलं? सर्व्हिसिंग केले. सर्व्हिसिंगची क्वालिटी कशी वाटते? एक नंबर. ओके दादा, धन्यवाद.